नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आज बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आणि आमदार उपस्थित राहणार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत मुंबईतील शासकीय निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर बैठक पार पडणार. बैठकीत नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लाचखोर प्रकरणावर चर्चा होण्याची शक्यता. मुंबई महानगरपालिकेत सभागृह नेते आणि विरोधी पक्ष नेत्यांची होणार अधिकृत घोषणा. विरोधी पक्षनेता म्हणून किशोरी पेडणेकर यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता. पुण्यातील आंदोलन दोन्ही पक्षांना भोवलं. भाजप आणि काँग्रेस पक्षांच्या नेत्यांवर गुन्हे दाखल. आंदोलनादरम्यान दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक. उरणमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के. भूकंपाची तीव्रता 2.4 रिश्टर स्केल. तीव्रता कमी असल्याने कोणतीही जीवितहानी नाही, मात्र परिसरात भीतीचं वातावरण. दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळख असलेल्या श्री देव कुणकेश्वर मंदिर येथे सुरू असलेल्या यात्रोत्सवाला भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो शिवभक्त कुणकेश्वर नगरीत दाखल. यात्रोत्सवामधील ड्रोनच्या सहाय्याने टिपलेली चित्र LS मराठीच्या प्रेक्षकांसाठी. वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरात महाशिवरात्री निमित्त आराध्य दैवत श्री वाफेश्वर महाराजांची मोठ्या उत्साह आणि भक्तिमय वातावरणात पालखी मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्या आणि फुलांची उधळण करत भाविकांनी केलं पालखीचं स्वागत. जालन्याच्या वडीगोद्रीत गुरखा घालून बँक फोडण्याचा प्रयत्न. गुराख्याची सतर्कता आणि पोलीस व्हॅनचं सायरन वाजता दरोडेखोरांनी काढला पळ. घटना CCTV कॅमेऱ्यात कैद. चंद्रपुरात दर्शनावरून परत येताना शिवभक्तांवर काळाचा घाला. शिवभक्तांचं वाहन पलटी. अपघातात एकाचा मृत्यू तर 17 प्रवासी जखमी. अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर भागात ATS पथकाची कारवाई. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या मदतीने कारवाई सुरू. अत्यंत गोपनीय पद्धतीने मुकुंदनगरच्या विविध भागात लोकांची चौकशी नेमकी कशाबाबत सुरू आहे याबाबत माहिती देण्यास नकार. कोल्हापुरात छत्रपती शिवाजी चौकात भारताच्या विजयाचा जल्लोष. छत्रपती चौकात क्रिकेट प्रेमींकडून भारताच्या विजयाचा आनंद साजरा. ह्या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.